नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजुमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की कोणत्या चुका ज्या आहेत त्या उद्याच्या पेपरला जात असताना तुम्ही टाळल्या पाहिजेत। तर मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना उद्याचा जो पेपर आहे चौथी आणि सातवीचा स्कॉलरशिप पेपर जो आहे त्या स्कॉलरशिपच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि या शुभेच्छांसोबतच आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये घ्यावयाची नेमकी काळजी कोणती असायला पाहिजे याबाबत सविस्तर पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। हे लेक्चर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी 15 मिनिटांमध्येच हे लेक्चर संपणार आहे। त्यामुळे सर्व लेक्चर व्यवस्थित पद्धतीने अटेंड करायचं आहे, कारण या लेक्चरचा फायदा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये होणार आहे। तुम्ही केलेला जो वर्षभराचा अभ्यास आहे त्या वर्षभराच्या अभ्यासासाठी कुठेतरी आपल्याला एक जे काही प्लॅटफॉर्म उद्यासाठी आपल्याला भेटणार आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये, तर त्या पेपरमध्ये जो काही तुमचा 1.5 आणि 1.5 तास 3 तासाचा जो पेपर असणार आहे त्या 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्ही कोणत्या चुका होतात सर्वसाधारणपणे दरवर्षीचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांचा पेपर झाल्याच्या नंतर बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर चर्चा करतात की या चुका झालेल्या आहेत, किंवा रिझल्ट लागतो, रिझल्ट लागल्यावर समजतं की आपलं तर सगळंच बरोबर केलेलं होतं आणि आपले का चुका झालेल्या आहेत। यासाठी उद्याच्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे लेक्चर आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना हे लेक्चर अटेंड करूनच पेपरला जायचं आहे आणि ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या कशा टाळता येऊ शकतात याच्या अनुषंगाने हे लेक्चर असणार आहे। तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंच उद्याचा जो काही स्कॉलरशिपचा पेपर आहे आपला, या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये या परीक्षेमध्ये तुम्हाला जी काही OMR सीट असते, आपल्याला जे आन्सर सीट भेटणार आहे या पद्धतीची असते। त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धे भरलेले कशा पद्धतीचे गोल असतात, कोणत्या पद्धतीचं जर गोल केल्याच्या नंतर तुम्हाला करेक्ट पद्धतीने मार्क्स मिळू शकतात वगैरे वगैरे सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघायच्या आहेत। तर आपण सुरुवात करूयात। या ज्या काही चुका आहेत त्या जर तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितपणाने तुम्ही जो वर्षभरामध्ये केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला कुठेतरी आपल्याला पासच्या स्वरूपामध्ये शेरा मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्यावेळेस या पेपरची तयारी करायला सुरुवात केलो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की परीक्षेचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे। हे का सांगतोय आता मी शेवटच्या दिवशी, तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं टाइम मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे। उद्याचा तुमचा पहिला पेपर असेल, त्याच्यामध्ये पेपर क्रमांक फर्स्ट मध्ये 2 विषय आहेत, ज्याच्यामध्ये प्रथम भाषा बऱ्याच विद्यार्थ्यांची मराठी असते या ठिकाणी, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा दुसरा जो काही म्हणजे भाग असणार आहे त्यातला गणित हा विषय असणार आहे। या दोघांचं वेटेज बघितलं, प्रश्नांची संख्या बघितली तर एकामध्ये 25 आणि एकामध्ये 50 आहेत। आता तुलनेनं तुम्हाला माहिती आहे प्रश्नांची संख्या गणितामध्ये जास्त आहे, आणि आपल्याला आणखी ही पण गोष्ट माहिती आहे की आता या ठिकाणी जो 50 प्रश्न सोडवण्यासाठीचा जो लागणारा वेळ आहे तो गणित प्रश्नांसाठी जास्त वेळ लागतोय, कारण तिथे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया करायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर मात्र मग आपल्याला काय होतंय त्याचं उत्तर भेटणार आहे, आन्सर भेटणार आहे। बरोबर आहे। आपण मराठीचा सारखा जो काही विषय असणार आहे, तुमचा भाषा जो विषय आहे त्या भाषा विषयासाठी तुम्हाला काय होणार आहे, तर एकदम एक्झॅक्टली पहिल्यांदा प्रश्न वाचलात, काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीने वाचलात तर तुम्हाला डायरेक्ट विदाऊट कॅल्क्युलेशन म्हणजे खूप कमी वेळामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येऊ शकतं। हे यासाठी सांगतोय मी तुम्हाला, कारण हे 25 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळामध्ये 25 प्रश्न सोडवून आपल्याला पुढे जायचंय। म्हणजे कसं, आता आपल्याकडे जर याचा विचार केला तर टोटल आपल्याकडे प्रश्नांची संख्या आहे 50, आणि हे जर 25 पकडलात तर असे 75 क्वेश्चन्स तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये आहेत। आणि वेळ जर बघितला तर 1.5 तास आहे, 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटे म्हणतो आपण याला, बरोबर आहे। आता 90 मिनिटामध्ये या जर पेपरचं मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर आपल्याला प्रश्नांच्या संख्येपेक्षा मिनिटांची संख्या जास्त आहे। मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर अशा वेळेस आपणाला याच्यामध्ये मॅनेजमेंट असं केलं पाहिजे की जो काही भाषा विषय आहे हा अतिशय जलद पद्धतीनं म्हणजे जवळपास आपल्याकडे वेळेचं गणित लावून जर आपण सोडवलं तर मिनिमम 20 मिनिटामध्ये आपला काय झाला पाहिजे, पहिला पार्ट कंप्लीट झाला पाहिजे, म्हणजेच भाषा विषय। मग तो काय असेल, पेपर फर्स्ट मधली भाषा असू द्या किंवा पेपर सेकंड मधली भाषा जी आहे तुमची इंग्रजी असणार आहे, ही इंग्रजी पेपर असेल, यातले 25 प्रश्न असेल, दोन्ही पेपरसाठी सेम पॅटर्न आपल्याला यूज करायचा आहे। म्हणजे फास्ट पद्धतीने 20 मिनिटाच्या अगोदरच सोडवायचं आहे, मिनिमम किंवा मॅक्झिमम आपण 20 मिनिट पकडतोय, म्हणजे याचा अर्थ आपल्याला मॅक्झिमम टाइम जो आहे तो या क्वेश्चनकडे जाता येऊ शकतो, आणि यातले क्वेश्चन्स तुम्हाला करेक्ट करता येऊ शकतात आणि तुम्ही परफेक्टली तुमचा पेपर सोडवू शकता। हा झाला एक भाग, म्हणजे टाइम मॅनेजमेंट। यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे। या 90 मिनिटाचं योग्य पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे, नाहीतर सगळेच प्रश्न सोडवता येतात आपल्याला पण वेळच पुरत नाही, मग काय करायचं,
मग मात्र गडबड होते. गडबडीमध्ये जे प्रश्नांची उत्तर बरोबर येणार आहेत आपले तेही तुमचे चुकू शकतात. त्यामुळे ही काळजी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची घेण्याची आवश्यकता आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी ही आपण तयार केलेला नाहीये. हा जो पार्ट आहे तो तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे. म्हणजेच तुमच्या जे काही स्कॉलरशिप पेपर कंडक्ट करणारा पद्धती आहे त्यांनी हा सिलेबस या ठिकाणी आपल्याला स्वरूप लिहून दिलेलं आहे. त्यामध्ये सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत 30%. 30% काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कसे असणार आहेत, सोपे, अतिशय इझी लेवलचे असतील, सर्वांना सोडवता येतील. आणि मीडियम लेवलचे 40%, 40% प्रश्न आहेत. कठीण स्वरूपाचे प्रश्न देखील आहेत 30%. हे कशासाठी लक्षात घ्यायचं आहे, कारण आपल्याला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायला पाहिजे हे समजलं पाहिजे. अहो तुम्ही म्हणताय बरोबर आहे म्हणून सर, पण आम्हाला तिथे एक्झाम मध्ये नेमकं कसं कळणार आहे पेपर सोपा आहे किंवा एखादा प्रश्न सोपा आहे, कठीण आहे, अवघड आहे, कस मीडियम आहे, मध्यम लेवलचा आहे, हे कसं कळणार आहे. तर ते लगेच लक्षात येईल. त्यासाठी तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणि ते वाचला तर तुम्हाला या सगळ्या प्रकारचे प्रश्न कोणता सोपा आहे, कोणता अवघड आहे, कोणता मीडियम लेवलचा आहे हे सगळ्यांना लक्षात येऊ शकतं. वाटत असेल आपल्याला हे प्रश्न ओळखीचा आहे, सोडवायचा, वाचायचा. नाहीतर असं एखादा प्रश्न असतो की खूप मोठा आहे, कळतच नाही काय असं वाटतं आपल्याला. एखाद्या वेळेस समजा आपण उदाहरणात घेतलं, गणिताचा प्रश्न आहे, खूप मोठा दिला, शाब्दिक स्वरूपाचा प्रश्न दिलाय, पण आपण वाचतोय, काळजीपूर्वक पण वाचायचा प्रयत्न केला पण आपल्याला समजतच नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, त्या प्रश्नाला थोडं स्किप करायचं आणि पुढे जायचं, सोडून द्यायचं नाही. कधी सोडवायचं हे सांगतो परत. बघा पुढे नेक्स्ट. आता हे झालं तुम्हाला पेपरचं स्वरूप कळालं, सगळ्या लक्षात घेतलं आपण, स्वरूप बघितलं, त्याला टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं आहे. 2 पार्ट जे आहेत तुमचे, 2 विषय जे आहेत, पेपर 2 आहेत, प्रत्येक पेपरमध्ये 2 विषय आहेत. पहिल्या पेपरमध्ये मराठी प्रथम भाषा म्हणजे तुमची लँग्वेज असणारा, आणि त्याच्यानंतर तुमचा दुसरा त्याचाच भाग जो आहे 50 क्वेश्चन्स असलेला गणिताचा असणार आहे. दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 2 विषय आहेत. पहिला विषय म्हणजे कोणता आहे तुमचा, इंग्रजी असणार आहे, आणि दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता असणार आहे. सेम पॅटर्न 25 आणि 50 प्रश्नांचा. गुणांची संख्या 150 असेल, 150 300 मार्क्स असतील. नेक्स्ट इथं आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे असं आहे, टाळाव्यात अशा सामान्य चुका. काही चुका आहेत दरवर्षी मुलांच्या सांगण्यावरून लक्षात येतं की या चुका होतात भरपूर मुलांच्या. काय करतात बघा मुलं, वेळेचं चुकीचं नियोजन चुकतं मुलांचं. का चुकतं, कसं चुकतं याबाबत आपण आत्ता सांगितलं. बरेच वेळ मुलं काय करतात, आता गणितासारखा विषय जो आहे आणि कधी लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा भाषा विषयच सोडवा, नाहीतर मला गणित लयच आवडतं, मी पहिलं गणित सोडवतं आणि त्याच्यानंतर मराठीकडे येतो, असं अजिबात करू नका. पहिल्यांदा मराठीमधले प्रश्न सोडवा, सगळेच प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मात्र मग गणिताकडे चालू. नाहीतर गणितामध्ये गेलं तर आपण सोडवायला लागलं की टाइमाचं टेन्शन येतं, टाइम संपून जातो लवकर आणि मग आपला पेपर होतो का नाही या घाईमध्ये प्रश्न चुकू शकतात. म्हणून वेळेचं योग्य नियोजन करा. काय नियोजन करायचं लक्षात आलं, 20 मिनिट आणि उरलेला तुम्ही काय म्हणू शकतात 70 मिनिट. 70 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन सोडवा गणिताचे. म्हणजे अतिशय व्यवस्थित पद्धतीने दोन्ही पार्ट्स होतात, गणिताचे पण प्रश्न होतात आणि मराठीचे पण होतात. नेक्स्ट पुढचा भाग आहे, हे लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे एकाच प्रश्नावर आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. एकच प्रश्न आहे तर त्याच्यावर जास्त वेळ घालू नका, पुढे चला लगेच. लक्षात येतं, हा भाग झाला, समजला. नेक्स्ट आहे प्रश्न नीट वाचायचे आपल्याला. प्रश्न काय करायचे आपल्याला, तर नीट पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने वाचायचं आहे, गडबड करायची नाही. गडबड केलात की मग मात्र आपल्या प्रश्नांची उत्तरं चुकणार आहेत. त्यामुळं न गडबड करता आपल्याला प्रश्नांकडे लवकर पुढे जायचं आहे. व्यवस्थित वाचून, घाई गडबड न करता व्यवस्थित त्या प्रश्नाचा अर्थ वाचा. चुकीचा अर्थ वाचू नका. तिथं काही कीवर्ड्स असतात, जसं की नाही म्हटलं, आपल्याला वाटतं आहे म्हटलेलं विचारलेलं आहे, खाली म्हणतो तुम्हाला खालीलपैकी कोणता शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं म्हटलंय आणि आपल्याला कळतं ऑप्शन मध्ये एक समानार्थी शब्द असणार आहेत तिघाचे. मग आपण काय करतो, चुकीचं लिहून टाकतो आणि त्यामुळे गडबड करायची नाही. त्याच्यानंतर फक्त आहे किंवा सर्व आहे अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत हे कीवर्ड्स आहेत. या कीवर्ड्सकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे प्रश्नामध्ये सांगितलेले असतात म्हणून हे प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. कारण आपल्याला इथं चुकीला माफी नाही. म्हणजे तुम्ही एकदा गोल केलात की विषय संपला. नाही तर त्याला असं जर तुम्ही रॉंग करत असाल, आता पहिला आहे इथं 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आता तुम्ही गडबडीनं तुम्हाला वाटलं पहिला आहे म्हणून आपण अशा पद्धतीने गोल केलो समजा, आणि आपल्याला लक्षात आलं गोल केल्याबरोबर कळालं अरे काहीतरी गडबड आहे आणि इथे सर्व विचारलं ना आपण काय केलं, गडबड केली. मग परत याला अशा पद्धतीने चूक करायचं आणि मग पुन्हा हे करेक्ट आहे म्हणून याला करेक्ट जर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तुम्हाला या प्रश्नासाठी
अजिबात मार्क मिळणार नाहीत, कळलं? म्हणून ह्या चुका पहिल्यांदाच व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे आहे OMR शीट मध्ये चुका भरपूर जणांच्या होतात. काय असतात? चुकीचं ऑप्शन, जसं आता सांगितलं. मग ऑप्शन्स आपल्याला 4 असतात. OMR शीट कशी असते आपल्याला माहिती आहे, असे 4. त्याच्यामध्ये काय असतात? 1 नंबरचा प्रश्न आहे. आता खूप साऱ्या चुका आहेत. काय चुका असतात बघा. पहिला प्रश्न, आपल्याला असं वाटतं की गडबडीमध्ये आपल्याला वेळ पुरतो का नाही म्हणून आपण असं केलं गोलन निघालो पुढे, चला उत्तर केलं, तर याला मार्क मिळणार नाहीत. हे अर्ध गोल झालं. आपल्याला याला कम्प्लिटली गोल करायचं, परफेक्ट त्याला काय करायचं, राऊंड करायचं आहे. दुसरं, पेपरला जात असताना 2 आपल्याकडे बॉल पेन घ्यायचे आहेत. कसल्या पेन? बॉल पेन. कळतं तुम्हाला? 2 प्रकार असतात. एक जेलची पेन असते, बरोबर आहे, जेलच्या पेनचा वापर अजिबात करायचा नाही. बॉल पेन घेऊन जायचं आहे. बॉल पेन मध्ये तुम्हाला 2 घेऊन जायचे आहेत, ते पण निळ्या शाईच्या घेऊन जावा, काळ्या शाईच्या पण नका. जनरली आपण काय वापरायचं, निळ्या शाईच्या पेन 2 घेऊन जायचे. व्यवस्थित वापरलेले असलं तर ते अतिशय चांगलंच असणार आहे. दुसरं, अशा पद्धतीनं अर्ध गोल करायचं नाही. दुसरं असं असतं की हे अर्ध गोल केल्यावर कळतं की आपल्याला नाही हे उत्तर आहे, त्याला अर्ध गोल केलात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही याला गोल करत असाल, हे कंप्लीट गोल केलात, अशा पद्धतीने 2 गोल तुमचे, एक पूर्ण गोल केलात आणि एक अर्ध गोल जर झालेलं असेल तुमचं, तर देखील तुमच्या या प्रश्नाचे मार्क्स कॅन्सल होतील, तुम्हाला गुण मिळणार नाहीत. म्हणून चुकीला माफी नाही. त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि त्याच्यानंतर लिहा. दुसरं, आणखी एक अडचण अशी होते बऱ्याच मुलांची, बऱ्याच जणांची अडचण ही होते की प्रश्न बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे, पण सिक्वेन्सच चुकवून देतात. जसं की उदाहरणार्थ इथं लिहितो मी बघा, 1 2 3 4 अशा प्रकारचे काय सिक्वेन्स आहे. तुमच्या OMR शीटवर असे 5-5 प्रश्नांचा ग्रुप असतो आणि 5 प्रश्नांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला लक्षात आलं की याच्या प्रत्येकाच्या पुढे तुम्हाला 4-4 गोल दिलेले आहेत. आता बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय सगळे एकसारखेच असतात की तिथं दुसरा काही भागच नाही. अशा पद्धतीने एकाखाली एक अशा पद्धतीने गोल तुम्हाला दिलेले आहेत. मग आपण काय करतो, आपणाला समजलेलं आहे की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, हे आहे. पण आपण काय केलंय, लक्षच दिलं नाही. थोडीशी गडबड, पेपरमध्ये प्रेशर तर असणारच आहे, गडबड असणारच आहे, वातावरण थोडंसं एक्झामचं वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याचं भान आपल्याला राहत नाही. आपण काळजी जर नाही केली तर ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण तिसऱ्या प्रश्नाला लिहितो. अशा पद्धतीने पाहिजे होतं कुठं, 2 नंबरला पाहिजे होतं, आपण केले किती नंबरला गोल, 3 नंबरला. आणि हे गोल केल्यावर समजतं आपल्याला गडबड झाली. त्यामुळं ही देखील बघायचं की सिक्वेन्स म्हणतो आपण याला, क्रम महत्वाचा आहे. म्हणजे जे काही प्रश्न आहे त्याच प्रश्नाच्या पुढे आपण उत्तर गोल करतो का नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने अशा पद्धतीने कंप्लीट गोल करायचा आहे. म्हणजे परिपूर्ण असा तो काय केला पाहिजे, तर तो काही राऊंड आहे तो अशा पद्धतीने कंप्लीट भरून फिल करायचा आहे, राहायला नको आहे. छोटे छोटे गोल असतात आणि ते होतील, तुम्हाला काळजीही घ्यायची. कळालं? चला, ह्या चुका झाल्या. दुसरा, अजून एक असा पार्ट असतो की आवश्यक साहित्य विसरतात मुलं. काय असतात आवश्यक साहित्य? आता पेपरला जातोय म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं म्हणजे हॉल तिकीट आहे का, आज तयारी करायची, आज संध्याकाळी उद्या पेपर आहे म्हणजे आजच सगळं तयारी करून ठेवायची, हॉल तिकीट एका जागेत ठेवायचं. दुसरं, पेन मी सांगितलं 2 बॉल पेन घ्यायचे आहेत, बरोबर आहे, 2 निळ्या शाईच्या 2 बॉल पेन घ्यायच्या. त्याच्यानंतर इरेझर, पेन्सिल हे सोबत असायचं. पेन्सिल आलं की त्याला शार्पनर पाहिजे, खोडरबर पाहिजे, आपल्याला इरेझर पाहिजे. हे झालं तुमच्या पेपरच्या बाबतीमध्ये. हे आपण घेऊन जात नाही, गडबड होते ऐन टायमाला, त्यामुळे हे व्यवस्थित आत्ताच तयारी करून ठेवायचे. दुसरा भाग, याच्या सोबत तुम्हाला स्वतःची आपली पाणी बॉटल घ्यायची आहे. मग पाणी बॉटल कसली घ्या, तर पारदर्शक असलेली घ्या, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या उन्हाळा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर दरवर्षीपेक्षा जास्त टेम्परेचरची पातळी यावर्षी गाठलेली आहे आणि या उन्हामुळे आपलं डिहायड्रेशन होण्याचे खूप जास्त चान्सेस असू शकतात. त्यामुळं आपली काळजी स्वतः घेतलं पाहिजे, कारण आपण जर व्यवस्थित असलो तर आपला त्याचा प्रभाव आपल्या पेपरवर पडणार आहे आणि प्रश्नांची उत्तरे योग्य येणार आहेत. नाहीतर आपलीच म्हणजे मानसिकता नसेल पेपर सोडवण्याची, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवता येत असून देखील प्रश्नांची उत्तरं चुकतात. त्यामुळे पाणी बॉटल घ्यायचे. पेपरला जात असताना सकाळी थोडंसं जेवण करायचं आहे आणि दुपारच्या टायमामध्ये तुमचा पेपरला ब्रेक आहे, त्यामुळे थोडंसं लाईटली जेवण करण्यासाठी डब्बा पण आपण घेऊन जायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रायोरिटीने करायच्या आहेत, पण पाणी बॉटल महत्वाची आहे. ठीक आहे, तिथं पाणी बॉटल तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे उन्हाळ्यामुळं. दुसरा आहे घाई गडबड करणे,
ही तुम्ही अजिबात करू नका, कारण घाई गडबड करायला गेलात तर आता सांगितलं तुमच्या चुका कशा होतात. OMR शीट मधले तुमचे क्वेश्चन सिक्वेन्स चुकू शकतो, गोल करत असताना चुकू शकतो, किंवा OMR शीट तुमची फाटू शकते वगैरे वगैरे. आता दुसरं, याच्यासोबतच तुमची OMR शीट असेल समजा ही या पद्धतीची, या स्वरूपाची, ठीक आहे. या OMR शीट मध्ये, OMR शीट पण तुम्हाला मी शेवटी दाखवतो त्याच्यामध्ये काय असणार आहे. OMR शीट मध्ये पहिल्यांदा दिल्यानंतर इथं वरच्या बाजूला अशा पद्धतीने डॅश 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 असतं, असं म्हणजे कट करण्यासाठी. मग अजिबात त्याच्याकडे बघायचं नाही. OMR शीटला असं उघडून पण बघायचं नाही. त्याला का नाही उघडून बघायचं, कारण या OMR शीटला तुम्हाला खालच्या बाजूला कार्बन कॉपी असते, बरोबर आहे, अगोदरच माहिती नाही तर तिथं कसली कार्बन कॉपी असते बघूयात म्हणून असं उघडून बघा. अजिबात तसल्या चुका करायच्या नाहीत, तुम्हालाच बघायचे, शेवटला घरलाच घेऊन यायची आपल्याला ती कार्बन कॉपी. म्हणून तसल्या चुका करू नका. जी OMR शीट आहे ती व्यवस्थित फिलअप करायची पहिल्यांदा. त्याच्यावर रोल नंबर असेल तुमचा, सेंटर कोड आहे तुमच्या, हॉल तिकीटवर बघून टाका. सीट नंबर आहे तुमचा, सीट नंबर हॉल तिकीटवर बघून टाका. तुमचं तिथं खालच्या बाजूला नाव आहे तर तिथं नावाच्या ठिकाणी तुमचं नाव टाका. जिथं साइन सिग्नेचर विचारलंय त्या ठिकाणी सिग्नेचर करा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट येत असेल तर जे काही तुमच्या इन्व्हिजिलेटर आहेत क्लासवर, जे काही तुमच्या परीक्षा केंद्रावर जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना अजिबात न लाजता विचारा की इथं सर काय करायचंय, हरकत नाही, पण ते विचारून करा, चुका करू नका. दुसरं, तिथं तुमचा सेट आहे, ए सेट आहे तर ए सेट लिहा. त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असतात तुम्हाला, तर 4 ऑप्शन्स मधला ए जो आहे त्या ए ला तुम्हाला अशा पद्धतीने राऊंड करायचे. संच 4 प्रकारचे सेट असतात, ABCD वगैरे, त्या 4 सेट पैकी कोणता सेट आहे तो तुमचा वर लिहायचा आहे. ए असेल तर ए ला राऊंड करा, बी असेल तर बी ला राऊंड करा, अशा पद्धतीचा तो भाग असतो. तेही तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचा पेपर होतो त्यावेळेस पेपरच्या नंतर मात्र त्याला तुम्ही त्या पद्धतीने इथून जे काही कट करायला दिलेलं आहे त्याला व्यवस्थित पट्टीच्या साईडने पट्टी ठेवा तिथं, आणि पट्टीनं त्याला काय करू शकता तुम्ही, सावकाश फाडा. जमत असेल तर, वाटलं जमत नाही तर सरळ सरळ शिक्षकांना द्या की सर आम्हाला फाडून द्या म्हणून, काही हरकत नाही, ते देतात. ही काळजी तुम्हाला पेपरच्या बाबतीमध्ये म्हणजेच या OMR शीटच्या बाबतीमध्ये देखील घ्यायची आहे. चला नेक्स्ट पुढे जातोय आपण. आता पुढे घाई गडबड करायची नाही, कारण घाई गडबड जर केलात तुम्ही तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला शेवटला काय भेटणार नाही, टाइम कमी पडतो एखाद्या वेळेस, आणि टाइम कमी पडला की तुम्हाला जी उत्तर आहेत ती उत्तरं तपासण्याची संधी मिळत नाही. आता ही उत्तरं तपासायची म्हणजे काय, तर बघा, पुनरावलोकन करायचं आपल्याला, म्हणजे रिव्हिजन. आता तिथं रिव्हिजन कुठलं आलं, तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जे काही पेपर्स आहेत, पेपरमधले क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न तुम्हाला थोडंसं अवघड वाटतात, जे नंतर आपल्याला वेळ भेटल्यानंतर सोडवावं असं वाटतं, आपल्याला सांगतं, तिथं जर तुमचं व्यवस्थित पद्धतीने लक्ष असेल तर तुम्हाला समजतं स्वतःला की ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, पण थोडा वेळ जर भेटला आपल्याला तर नंतर येऊ शकतं असं वाटणारे जे प्रश्न आहेत त्याला पेन्सिलनं तिथंच डॉट करा, आणि नंतर परत वापस येऊन सोडवायचे आहेत आपल्याला, म्हणजे रिव्हिजन करायचं आहे, त्या प्रश्नांना सोडवायचे आहे. जर नाही उत्तर आलं तर त्या ABCD पैकी 4 पैकी कुठला तर एखादा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट करूनच यायचं आहे. तुमचे जे काही किती क्वेश्चन्स आहेत, 75 पहिल्या पेपरमध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये 75, असे टोटल 150 प्रश्न आहेत. तर तुमच्या 150च्या 150 क्वेश्चन्स मध्ये तुम्ही राऊंड करणं गरजेचं आहे. ऑल आउट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहेत तर सॉल्व्ह करायचे आहेत, सोडवायचे आहेत, पण फक्त त्याचा क्रम सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवा. पहिल्यांदा सोपे प्रश्न सोडवा, त्याच्यानंतर मीडियम लेवलचे प्रश्न बघा, सोपे आणि मीडियम लेवलचे एकदा सोडवत चला वाटलं तर, आणि शेवटला सगळ्यात शेवटला एक 5-10 मिनिटाचा वेळ जो असणार आहे घड्याळामध्ये बघायचं आपल्याला, घड्याळ पण सोबत असू द्यायचं आपल्या. कोणतं, साध्या प्रकारचं काट्याचं घड्याळ असायला पाहिजे, डिजिटल नकोय. तर त्या घड्याळामध्ये समजा 10-15 मिनिट 5-10 मिनिट शिल्लक आहे तर परत त्याचं रिव्हिजन करा, पुनरावलोकन करा, जे प्रश्न राहिलेत त्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करत चला पुढे. ठीक आहे. दुसरा भाग आहे शेवटचा पार्ट, म्हणजे काही टेन्शन घेऊ नका. घाबरल्यामुळे काय होत असतं, आपणाला जे प्रश्न येतात तेही प्रश्न चुकू शकतात. जसं की उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल असं होतं की उद्या एक्झामचं तर टेन्शन असणारच आहे, टेन्शन असायला पाहिजेच, पण त्याला घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. का घाबरायचं नाही, कारण एक पहिलं गोष्ट आहे, बऱ्याच मुलांचा अभ्यास बघितला तुमच्यापैकी तर खूप जणांनी वर्षभर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय, त्यासोबतच प्रॅक्टिस केली आहे, त्यासोबतच क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, MCQ सोडवलेले आहेत, पेपरचा पॅटर्न कसा आहे, सिलेबस काय आहे, डिटेल आपण शिकलेला आहे सगळा. त्यामुळं तुम्ही जे सगळं शिकलात तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. जे प्रश्न तुम्ही शिकलात अगदी त्या स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे घाबरायचं नाही. फक्त जर घाबरलात तर त्यांच्या बरोबर आहेत, आपल्याला प्रश्न येतात, त्या प्रश्नांची उत्तरं चुकणार आहे. त्यामुळे न घाबरता, न टेन्शन घेता पेपर सोडवायचा आहे, कारण उद्याचा पेपर हा सोपा आहे.
इतर सगळ्या महाराष्ट्रासाठी अवघड असेल, पण आपल्यासाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड सोपा पेपर आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास केला. ज्या मुलांनी अभ्यास केला त्यांच्यासाठी खरंच हा उद्याचा पेपर सोपा आहे, असणारच आहे, कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केला. ठीक आहे. नेक्स्ट, हे झालं. हे सगळं सांगितलं मी तुम्हाला की काय करू नका, काय चुका करू नका असं सांगितलं, सगळं सांगितलं. मग चुका करायच्या नाहीत तर मग करायचं काय आहे हे पण महत्वाचं आहे. काय करू नका हे सांगितलं, त्या सोबतच आपल्याला काय करायचं आहे हे बघायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यक करायच्या. आधी सोपे प्रश्न सोडवा, सांगितलं मी यामध्ये. त्याच्यानंतर वेळेचं योग्य नियोजन करा, ही पण गोष्ट सांगितली मी तुम्हाला. कशा पद्धतीने 20 + 70 मिनिट टाइम मॅनेजमेंट, 20 मिनिट आणि 70 मिनिट. 20 मिनिट कशासाठी? भाषा विषयासाठी 20 मिनिट द्या आणि 70 मिनिट जे राहतात ते 70 मिनिट तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग या पार्टसाठी तुम्ही देणं गरजेचं आहे. OMR शीट काळजीपूर्वक भरा. काळजीपूर्वक भरा म्हणजे जे आता OMR शीट बद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत, तिथं सांगेन मी. शेवटी उत्तरे तपासा. सगळ्या प्रश्नांची अटेम्प्ट्स केलेले आहेत का? मी सांगितलं पेपर 1चा जर विचार केला तर 75 प्रश्न आहेत, तर ते 75 पैकी 75 प्रश्न आपले झालेले आहेत का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. दुसरं, शांत आणि आत्मविश्वासानं पेपर सोडवा. शांत पद्धतीने जर पेपर सोडवण्याचा प्रयत्न करत असाल, इकडे इकडे न बघता आपण आपल्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवल्याच्या नंतर उद्याचा पेपर हा तुम्हाला अतिशय सोपा जाणार आहे आणि स्वतः आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या पद्धतीचा भाग असणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? हा एक भाग झाला. आता मी तुम्हाला OMR शीटकडे घेऊन जातो. ठीक आहे. तर उद्याची OMR शीट आपली या स्वरूपाची असेल. तर याच्यामध्ये काय काय सांगितलं हे तुम्हाला मी दाखवतो, वाचून दाखवतो, दिसत नसेल तरी लक्षात घ्या. इथं तुमचा लोगो आहे. इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी अशा प्रकारे असेल. यामध्ये तुम्हाला इथं पहिलं सेंटरचा नंबर आहे, हा हॉल तिकीटवर दिलेला आहे, तो लिहा. इथं तुमचा सीट नंबर आहे, सीट नंबर लिहा हॉल तिकीटवर बघून. इथं मीडियम आहे, मराठी मीडियम असेल तर मराठी मीडियम लिहा, इंग्लिश असेल तर इंग्लिश मीडियम. इथं ब्लॉक नंबर तुमच्या तिथं जो पेपरमध्ये हॉल तिकीटवर दिलेला आहे तो लिहा. नेक्स्ट, इथं प्रश्नपत्रिका संच कोड आहे ABCD, जो तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली आहे त्याच्यावर तुम्हाला कोड दिलेला असतो. इथं जर समजा B असेल तर इथं B लिहायचं आहे चौकटीमध्ये, इथं बॉक्स आहे आणि त्याच्यानंतर इथं ABCD असे गोल राऊंड दिलेत, त्या राऊंड मध्ये तुम्हाला ABCD दिलेलं आहे. मग आता B लिहिले म्हणजे 2 नंबरला असतं, म्हणजे हा 2 नंबरचा अशा पद्धतीनं राऊंड करणं गरजेचं आहे. येतं लक्षात? हा करेक्टली करा. त्याच्यानंतर संच कोड अचूक नोंदवलेल्या पर्यवेक्षकाची सही. इथं तुम्ही सही करायची गरज नाही, इथं तुम्ही जे काही इन्व्हिजिलेटर्स आहेत, पर्यवेक्षक आहेत, तुमच्या तिथं जे काही शिक्षक आहेत त्यांची सही असणार आहे. नेक्स्ट, पुढे आहे पुढचा भाग. याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला. सूचनांमध्ये सांगितलेलं आहे, मी फास्टमध्ये सांगतो तुम्हाला, सांगितलेत मी तर सर्वसाधारण सूचना. पेन्सिलने सोडवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत, म्हणजे तुम्ही पेन्सिलने सोडवायचं नाही. मी सांगितलंय बॉल पेननं आणि कोणत्या निळ्या शाईच्या. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरा. पण मी सांगितलं निळ्या पेनचाच वापरा, काळा पण नाही वापरला तरी चालेल. एकदा रंगवलेले वर्तुळ बदलता येणार नाही, चुकीला माफी नाही. चला, एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत. बघा इथं सांगितलेत बघा चुकीच्या पद्धती. काही काही जण करतात 2 नंबरचं बरोबर आहे म्हणून असं राईट करतात बघा 2 नंबरला, तर ते चुकीचं आहे. त्याला आपल्याला कम्प्लिटली राऊंड करणं गरजेचं आहे. इथं काही काही जण चूक आहे तर असं चूक करतात, ते पण चुकीचं आहे. मग योग्य पद्धत कोणती आहे तर इथं करून दाखवले बघा तुम्हाला. हे गोल केलेलं जे आहे राऊंड अशा पद्धतीनं, ही योग्य पद्धत आहे आपली. वर्तुळाच्या मध्ये केलेलं ह्या सगळ्या चुकीच्या पद्धती आहे. इथं चूक म्हणून असं केलं, इथं फक्त अर्ध गोल केलेलं आहे, इथं फक्त गिरवलंय असं सेंटरलाच. तिसरं इथं 4थ्यामध्ये राईट केलंय म्हणून हे चुकीचं आहे. आणि 5व्या पद्धतीमध्ये 2 राऊंड केलेले आहेत कम्प्लीट, म्हणून ह्या सगळ्या पद्धती चुकीच्या आहेत. उत्तर पत्रिकेस गडी घालू नये, स्टेपल करू नये किंवा उत्तर पत्रिकेवर खाडाखोड करू नये, हे सगळं काहीच करायचं नाही. उत्तर पत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तर पत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर उत्तर प्रश्नांचे सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत. त्यासाठी उत्तर पत्रिका व्यवस्थित हाताळावी. त्याच्यावर जर काहीही गडबड झालेली असेल तर तिथं मात्र तुम्हाला नो ऑप्शन, तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. लक्षात येतं? चला पुढे तुम्हाला उत्तर पत्रिका कशी असेल इथं दिसेल बघा, या स्वरूपाची आहे. दिसते का सगळ्यांना? थोडंसं लाईट मध्ये दिसत असेल
पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इथं थोडासा फरक असेल, ते म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला थोडं कलर शेडमध्ये देते. पहिले 5 मध्ये तुम्हाला थोडासा कलर जो आहे तो थोडासा डिफरंट स्वरूपाचा असेल, दुसऱ्या 5 मध्ये थोडासा डिफरंट, तिसऱ्या 5 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने असे ब्लॉक असल्यासारखं दिसतात, कलर शेडमध्ये असतात. इथं तुम्हाला तुम्ही लिहायचं इथं प्रेझेंट असेल तर हे प्रेझेंटला इथं गोल करून म्हणजे पर्यवेक्षकांनी स्वतः भरावे असं सांगितलंय, म्हणजे तुम्ही भरायचं नाही, विद्यार्थ्यांनी काय करायचं नाही. सगळ्यात शेवटी मात्र इथं तुम्हाला उजव्या बाजूला काही भाग असतो, तो म्हणजे सोडवलेल्या प्रश्नांची संख्या इथं सांगितली. सोडवलेल्या प्रश्नांची संख्या किती असतील आपल्याला 75 पैकी 75 सोडवायचे. न सोडवलेले प्रश्न 0 लिहायचे. कधी सगळे सोडवलेले असतील तर, आणि मी सांगितलंय सगळेच सोडवायचे आणि हे तुमचं यायला पाहिजे. इथे एकूण प्रश्न 75 हे ऑटोमॅटिक राहतं अगोदरच, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं तुमचं काय असतं, हा भाग आहे, हा तुम्हाला मला वाटतं दिसतोय, तो म्हणजे कसा आहे तर इथं सांगितलंय तुम्हाला की विद्यार्थ्याची सिग्नेचर, इथं तुम्हाला स्वतःची तुमची सिग्नेचर करायची आहे जी काय असेल ते. इथं पर्यवेक्षकाचे नाव, इथं पर्यवेक्षकाचे म्हणजे त्यांचे नाव आहे, जे तुमचे काय आहेत पर्यवेक्षक आहेत त्यांचं नाव असेल आणि त्यांची स्वाक्षरी, ठीक आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला वरच्या बाजूला काय करायचं, सीट नंबर वगैरे लिहायचे आणि इथं सिग्नेचर करायचं. झालं, इतका भाग तुमच्यासाठी असणार आहे. हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्याची तयारी व्यवस्थित पद्धतीने करा आणि उद्याच्या पेपरसाठी इजुमॉल क्लासतर्फे आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी परत एकदा खूप खूप शुभेच्छा. उद्याचा पेपर हा अतिशय उत्साहानं चांगल्या स्वरूपामध्ये सोडवा, कारण तुम्ही केलेला अभ्यास हा सेम तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी उद्याचा पेपर अतिशय सोपा आहे. तर या ठिकाणी थांबूयात. परत एकदा खूप खूप शुभेच्छा.